कौल लागलेले आहे. सचिन पाटील, मातीच्या खेळपट्टीवर आपण खेळतोय, सकाळचं सत्र आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करताय. कसं वाटली वरालदेवी ताडाली 40+ वरालदेवी चषकाचं आयोजन, नियोजन आणि एकंदरीत मैदान पाहून ना काय शुभेच्छा द्याल आयोजन कमिटीला? मैदान तर खूप चांगलं त्यांनी हे केलेलं आहे आणि कमिटीचा धन्यवाद करतो की त्याने आम्हाला इथे संधी दिली आणि टुर्नामेंट ही खूप चांगली केलेली आहे. ग्राउंड पण खूप चांगलं आहे. तर समोरचा संघ देखील एक चांगला ताकदवान संघ आहे. या संघासमोर प्रथम गोलंदाजी घेण्यामागचं काय कारण उद्देश? हो, गोलंदाजी यासाठी घेतली की आम्ही कमीत कमी रनामध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न करायचा आहे आम्हाला. आज संघामध्ये विनोद पाटील आपले बंधू, यष्टीरक्षक आणि संपूर्ण टीम उपस्थित आहे या स्पर्धेसाठी. हो आहे, सगळे आहेत. कोणाला संधी मिळेल, कोण बाहेर बसतील, 4 मुख्य गोलंदाजांना कोणाला संधी दिली जाईल या पहिल्या सामन्यातून काही नावं सांगू शकाल? नावं नाही, जशी सिच्युएशन असेल त्या हिशोबात आम्ही बॉलिंग देऊ. एक प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळेल. हो नक्की. खूप खूप शुभेच्छा सचिन पाटील. कैलास चौधरी, नाणेपैकी आपण हरलेलात, नाणेपैकी आपल्यासाठी महत्वाची होती. हो, फलंदाजी करायची आहे. कोणती टोटल जॉली कामतकर संघासमोर सेफ असेल, काही आकडा मनामध्ये सेट केलाय? 40-45. नक्कीच. कालुराम भोईर, स्वर्गीय दामोदर चषकामध्ये कालुराम भोईरनं चांगली फलंदाजी केली, मात्र त्यानंतर मला वाटतं पोगामध्ये तुम्ही खेळले नव्हते. या स्पर्धेतून खेळणार आहेत. एक संघनायक म्हणून सध्याच्या हंगामाची सुरुवात आपल्या संघासाठी कशी आहे? हा, चांगली आहे. कसं वाटलं वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यासाठी ताडेली संघाचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या 3ऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून जॉली कामतगार संघाचे संघनायक सचिन पाटीलनं घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी सोनादेवी टेमगरे संघाला आमंत्रित केलेले आहे. तर नक्कीच आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूया सामन्याचं पहिलं सत्र. माझे सहकारी मित्र उमेश पाटील केमनीदेवी, एक युवा समालोचक, ऐकूया त्यांच्या माध्यमातून आजच्या 3ऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याची पहिली इनिंग. धन्यवाद. चला, नक्कीच आमची संपूर्ण आयोजन कमिटी, नितीनजी बजेके, प्रवीणजी पाटील, प्रशांतजी पाटील, हरी चौधरी, दयानंदजी चौधरी आणि प्रमोदजी चौधरी, ऑल टीम, रत्नकांत शिगवान. चला, आपले संपूर्ण वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली चे सर्व सदस्य सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नक्कीच आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर भिवंडी लोकसभेचे खासदार, तुम्हा सर्वांचे लाडके सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेब. त्यानंतर आमदारकीची विजय हॅट्रिक ज्याने भिवंडी पश्चिममधून कंप्लीट केली असे कार्यसम्राट आमदार महेशजी चौगुले साहेब. त्यानंतर आपण पाहतोय भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, गटनेते, उद्योजपती निलेशजी हरिचंद्र चौधरी साहेब. त्यानंतर भिवंडी पूर्वचे माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते रुपेशदादा म्हात्रे साहेब. त्यानंतर नारायण चौधरी साहेब, हनुमानजी चौधरी साहेब यांना देखील आपण ऑन स्क्रीनवर पाहतोय. त्यानंतर आमचे नितीनजी बजेके आहेत, समाजसेवक. त्यानंतर उद्योजपती हसमुख कंजरिया आणि त्यानंतर आपण पाहतोय राजेश परशुराम पाटील, समाजसेवक ताडाली. या व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य आम्हाला लाभले आणि वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडालीच्या वतीनं सर्वांचं मनस्वी सहर्ष आभार. आणि ज्या ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी बक्षीस स्वरूपात आर्थिक सहकार्य केले ते सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करून या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आमंत्रित करतोय की देवीदासजी चौधरी, वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवीदासजी चौधरी, प्रशांतजी पाटील,
रत्नकांत सिंगवान असतील, दयानंदजी चौधरी, प्रमोदजी चौधरी, नितीनजी बजेके, प्रवीणजी पाटील, आमचे संपूर्ण आयोजन कमिटी सर्वांचं विशेष आभार व्यक्त करूया. ओ टू उमेश पाटील. धन्यवाद कालीराम केने सर. सकाळच्या सत्रामध्ये वराला देवी चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे तसेच मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर आजच्या दिवसातला पहिला सामन्याला सुरुवात होते. जॉली कामतगर विपक्ष सोनादेवी टेमघर. तर जॉली कामतगर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर सोनादेवी टेमघर या संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. बघा, यानंतरचा दुसरा सामना असेल गुरुदत्ता मानकोली आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली. दोन्ही संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. गुरुदत्ता मानकोली आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली. धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते. दोन्ही फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. आमचे पंच सुनील म्हात्रे सर तसेच स्क्वेअर लेग पंच सुरेश घरज सर सुद्धा रेडी आहेत. आणि आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याला इथे सुरुवात होते. वऱ्हाला देवी चषक 2025 चा हा घमासान आपण पाहत आहात. कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कैलासवासी कृष्णा कान्हा चौधरी क्रीडा नगरीमध्ये वराल देवी चषक 2025 चा हा घमासान आपण पाहत आहोत. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. जॉली कामतगर विपक्ष सोनादेवी टेमघर. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जॉली कामतगर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे ते सोनादेवी टेमघर संघाला. दोन्ही सलामीवीर मैदानात पोहोचलेले आहेत. स्ट्राईकला असतील 12th मॅन पाठवायचे आहेत. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर
अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा ते चौकार. धाव संख्या होती ती 6. 2 बाद 6. चौकाराने ते अकाउंट ओपन केलेले कैलास यांनी. अतिशय सुरेख फटका आपण त्यांच्या माध्यमातून बघितला. शॉर्ट ऑन पुलचा फटका होता. डीप मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू चौकारासाठी पसार झाला होता. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू आणि हाही जातो या सीमारेषे बाहेर. चौकार. लागोपाठ दुसरा चौकार या ओव्हर मधला आणि धावसंख्या झालेली ते 10 आणि अशा प्रकारे पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 अशी धावसंख्या झालेली आहे सोनादेवी टेमघर संघाची. पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला तर फक्त 2च धावा होत्या. 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर मात्र कैलास यांनी लागोपाठ 2 चौकार मारलेले आहेत आणि धावसंख्या ती 10. चांगली बॅटिंग याची कैलासाची, कारण 2 फलंदाज बाद झाले होते. दबाव नक्कीच होता पण ते दबाव झुगारून देते 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि मोक्याच्या क्षणी त्या चौकारांची खरं तर गरज होती आणि ते चौकार मात्र कैलासाच्या बॅटमधून आलेले आहेत. नवीन गोलंदाज येतो या क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी. अनुभवी असे गोलंदाज विलास बालू. अतिशय तालुका क्रिकेटमधील आपण बघितलं तर एकंदरीत एक काल गाजवलेला खेळाडू आहेत विलास बालू. आणि अतिशय शांतपणे असे क्रिकेट खेळताना इथे आपण पाहत आहोत. बरीच वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी दिलेली आहेत. रेग्युलर क्रिकेट असो किंवा सिटी क्रिकेट असो, तो एक काल त्यांनी गाजवलेला. आता 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा 40+ क्रिकेट गाजवत आहेत. यावेळचा हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि ते व्हाईट बॉलने सुरुवात केलेली आहे विलास बालू यांनी. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता पण थोडासा जास्त बाहेर राहिला आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. 11 धावा धावफलकावर आलेले आहेत. स्ट्राईकला संतोष, अजून खातं खोललेले नाही संतोष यांनी. यावेळेचा चेंडू उडवला आहे. पाहूया झेल होतोय का आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, त्याचबरोबर 2 धावाही मिळतात. तेरा धावा झालेल्या आहेत. तेरा धावा झालेल्या आहेत धावफलकावर. एक झेल तिथे सुटलेला आहे आणि त्या झेल सुटला आणि 2 धावा मात्र मिळतात सोनादेवी टेमघर संघाला. सकाळच्या सत्रामधील हा सामना आपण पाहत आहोत आणि सकाळच्या सत्राचा विचार केला तर धावा होणं थोडंसं कठीण असतं. धावा होतात या ग्राउंडवर पण सकाळचे जे सत्र असतं ते जरा कठीण असतं. पुन्हा एकदा विलास बालू गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होत आहे. पंचांचा इशारा येत आहे लेग बाईज. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 14. 2 बाद 14. यानंतरचा होणारा सामना असेल गुरुदत्त मानकोली आणि गावदेवी रांजनोली. संपर्क साधायचा आहे. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर आपण इथे नाणेफेक करण्यासाठी आलं पाहिजे. गुरुदत्त मानकोली आणि गावदेवी रांजनोली. यावेळेचा चेंडू फुल टॉच चेंडू होता आणि लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणार आहे चेंडू. पंचांचा निर्णय येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा विलास बालू.
गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतात. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका खेळलेला आहे. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 16. कैलास चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि 2 धावांवर संतोष खेळतोय. सलामीची जोडी पहिल्याच षटकामध्ये तंबूत परतली होती. त्यानंतर मात्र डाव सावरताना दोन्ही फलंदाज. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्टे देत नाही निर्धाव चेंडू. धावसंख्या येते 16. 4 चेंडू या षटकातले टाकून झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जॉली कामतकर सर्वात अनुभवी असा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू उडवलाय आणि फलंदाज होईल बाद. तर पंचांनी इशारा करायचा आहे, कारण मिड विकेट आणि वाईडिश मिडॉनला जेव्हा चेंडू जातो तेव्हा इशारा करून सांगायचा आहे बाद आहे का नाही. तर इथं आम्हाला ते व्ह्यू दिसत नाही. तिसरा फलंदाज इथे 16 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. संतोष बाद होतोय. वैयक्तिक 2 धावा काढल्या. 4 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा काढल्या आणि विलास बालू यांना मिळाली पहिली सफलता. नवीन फलंदाज दिनेश चौधरी. दिनेश चौधरी येतोय नवीन फलंदाज. विलास बालू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. दिनेश साठी हा चेंडू. इथे मात्र चेंडू उडवला आहे सीमारेषा बाहेर. चौकार. आल्या इथे चौकाराने खातं खोललं दिनेश चौधरी यांनी. धावसंख्या होती ती 20. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 3 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे सोनादेवी टेमघर या संघाची. चांगली धावसंख्या मला सकाळचं छत्र आहे आणि 2 षटकामध्ये 20 चांगली धावसंख्या आहे. 2 फलंदाज त्यांचे बाद 3 फलंदाज बाद झालेले आहेत. गुरुदत्त मानकोळी आणि गावदेवी रानोली. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. तर विनंती असेल गावदेवी रानोलीचे अष्टपैलू खेळाडू गणेश पाटील यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम गणेशजी पाटील. वराल देवी चषक 2025 आपले सुस्वागतम. तिसरे षटक घेऊन गोलंदाज येतोय रजनीश. तर रजनीश याला सुवर्ण संधी असेल. आपण जर विकेट हॅट्रिक साठी भाऊ पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि हा वेळचा चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा मात्र प्रयत्न तिथे झालेला नाही. खूपच दूरच राहिला. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 22. 24 धावा झालेल्या आहेत. चोवीस धावा धावपाकावर लागलेल्या आहेत. रजनीश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल कैलास. यावेळेचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये क्षेत्रामध्ये गेलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत. फक्त 2च धावा. 2 धावांची संघाची धावसंख्या आहे 26.
3 बाद 26 धावा झालेल्या आहेत त्या सोनादेवी टेमघर या संघाच्या. पुन्हा एकदा रजनीश गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी रजनीश आलेले होते. वेलकम गोटीराम म्हात्रे, गावदेवी रांजुरीचे अष्टपैलू असे खेळाडू, सुस्वागतम. फलंदाज धावबाद आहेत. चौथा गडी इथे बाद होतोय धावबादच्या स्वरूपात. कैलास हा बाद झालेला आहे. सव्वीस धावा धावबॉलकावर लागले गेले आहेत. नवीन फलंदाज 27 धावा धावबॉलकावर लागल्या गेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय बिंदास येतोय. बिंदास याला बिंदास मध्ये जे फलंदाजी करायला लागेल तर धावसंख्या वाढायची असेल, एक मोठा स्कोर उभा करायचा असेल तर बिंदास याला मात्र बिंदास फलंदाजी करायला लागेल. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 27 धावा धावबॉलकावर. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये रजनीश गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत. रजनीश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. बिंदाससाठी हा चेंडू. इथे मात्र सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय यष्टीरक्षण आहे विनोद पाटील याचं. अगदी यष्ट्यांना चिटकून यष्टीरक्षण करीत आहेत विनोद पाटील. पुन्हा एकदा रजनीश गोलंदाजी ट्रॅकवर. बिंदाससाठी हा चेंडू उडवलाय. पाहूया किती दूर जातोय आणि हा येतोय पहिला षटकार. आणि धावसंख्या होते ती 33. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 33 धावा बनवल्या गेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर हा षटकार आलेला आहे आणि या इनिंगचा पहिला षटकार तो बिंदास यांच्या बॅटमधून आला. आता शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. त्यानंतर गुरुदत्त मानकोळी आणि गावदेवी रांजणोळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण एक इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज अरविंद येतोय. समोर फलंदाज आहे दिनेश चौधरी. हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये पाहूया किती धावा येतात सोनादेवी टेमघर संघासाठी, कारण बिंदास आहे. बिंदासच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव मात्र मिळते. पंचांचा इशारा होता लेग बाईज. धावसंख्या होती ती 34. सुरेश घरत अतिशय अप्रतिम अशी पंचगिरी त्यांच्या माध्यमातून बघत आहोत आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून आमचे सुनीलजी म्हात्रे सर आणि तिसरे पंचांच्या भूमिकेत भाऊ पाटील. इथे मात्र अतिशय शॉर्ट अँड पुलचा फटका सजवलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. या चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 35.
शेवटचा आणि अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये 2 तरी मोठे फटके इथे मारावे लागतील बिंदास याला. पुन्हा एकदा अरविंद बिंदाससाठी हा चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. 1 धाव मात्र त्या दरम्यान घेतलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ते 36. डेड बॉल आहे का पंच. ओके 1 धाव आहे. 36 धावा झालेल्या आहेत. यावेळेचा हा चेंडू अतिशय सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवला आहे. गॅप मधून चेंडू जातोय. चौकार. 40 धावा धावफलकावर लागले आहेत. बिंदास याच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पाहूया 2 चेंडूवर अजून एखादा मोठा फटका आला तर एक मोठी धावसंख्या होईल सोनादेवी टेमघर संघाची. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला होता. काय विकेट किपिंग करतोय विनोद पाटील. निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा. इथे मात्र चेंडू उडवला आहे. पाहूया क्षेत्ररक्षित चेंडू खाली. झेल सुटतोय. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 42. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 42 धावा काढलेल्या सोनादेवी टेमघर संघाने आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जॉली कामतगर संघासमोर. चला गुरुदत्त मानकोळी संघाचा कर्णधार गावदेवी रानोळी संघाचा कर्णधार इथे हजर आहे. तरी गुरुदत्त मानकोळी संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला गुरुदत्त मानकोळी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. धन्यवाद उमेश पाटील. मान्यवर कक्षामध्ये आपण VSN कंपनी गावदेवी रांजनोली संघाचे संघनायक गणेशभाऊ पाटील यांना पाहतो आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 20-25 माध्यमातून केला जाईल. नक्की त्यांच्या जोडीला कालूराम गोटीराम म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. रत्नकांत सिंगवन यांच्या शुभ हस्ते आपण आलेल्या मान्यवरांचं आणि खेळाडूंचे ते स्वागत आणि सन्मान कंप्लीट करणार आहोत. गुरुदत्त मानकोली आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली असा आजच्या 3ऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा आपण दुसरा सामना पाहणार आहोत. रत्नकांत सिंगवन यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. गणेशभाऊ पाटील गावदेवी रांजनोली संघाचे संघनायक नक्कीच विनोददादा आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संघाचे संघनायक म्हणून गेली कित्येक वर्ष गणेशभाऊ पाटील यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. त्यानंतर गोटरेभाऊ यांना देखील आपण सन्मानित करूया. एक उत्कृष्ट क्रिकेटर रांजनोली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू मंगेश भाऊ आपण पुढे. मंगेश भाऊ आपले शुभ हस्ते आपण गोटरेभाऊ यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडालीच्या वतीनं आलेल्या प्रत्येक मान्यवराचं आणि खेळाडूचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. वेलकम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय.
भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मनोज भाऊ पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेतून काल विकेट मेडन ओव्हर फेकली, अगदी विक्रम स्पोर्ट वणूकर संघासमोर, आणि फलंदाज होते जितू धुमाले, राजूदादा पाटील, नंदेवजी पाटील आणि आमचे सिनियर खेळाडू सूर्यकांतदादा पाटील आणि प्रेमनाथजी पाटील. आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. निवृत्ती माली, रमाकांत भाऊ, आपलं देखील स्वागत आहे. सर्वांनी स्टेजवर या. उपाध्यक्ष, काल 1500 रुपयाचं कॅश प्राइस, मंगेश दादाने 1000. नक्कीच अगदी नवनिर्वाचित आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या सदस्यपदी सोनादेवी टेमघर संघाचे एक सहकारी खेळाडू राजेंद्र भाऊ चौधरी यांची देखील नियुक्ती झालेली आहे. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. वेलकम. प्रेमनाथदादा पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओवली, लॉर्ड कमिटी मेंबर नंदेवजी पाटील, सूर्यकांतदादा पाटील, राजूदादा पाटील, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज सर्व मान्यवर मंडळी सकाळीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. नक्कीच अगदी बघा, एक गेम पोचलेली आहे. एक गेमला पोचवण्यासाठी ते खास इथे उपस्थित राहिलेत. क्या बात आहे. टेमघर टीम प्रेमनाथ दादाची आणि कामतगर टीम मनोज भाऊंची. यस, चला. तर विजयाचं लक्ष 43 धावांचं. कालुराम भुईर आज धावचीत बाद झाले आणि वाटलं होतं की संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे, मात्र आज संघ नायक कैलास चौधरीनं आणि बिंदासनं संघाला सावरलंय, आवरलंय असं म्हणायला हरकत नाहीये. टोटल चांगली आहे. मातीच्या खेळपट्टीवर 42 धावा, एक चांगली टोटल नक्कीच गणली जाईल. बघूया आमच्या गुरुदत्त चौटाईरबा मास्टर 40+ चे आमचे खेळाडू निवृत्ती माली आम्हाला जॉईन झालेत. आपलं देखील स्वागत आहे निवृत्ती. यानंतरचा सामना असेल गुरुदत्त मानकोली आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. बघूया या सामन्यातून कामतगार की टेमघर आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या विजयाचं खातं कुठला संघ इथे ओपन करेल. काल वीर तानाजी दापोडे संघानं वरालदेवी चषक 20-25 या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये विक्रम स्पोर्ट वणूकर संघाला पराभूत करून प्रवेश मिळवले. वेलकम रमाकांत भाऊ. वरालदेवी ताडाली संघाचे अष्टपैलू खेळाडू अगदी मान्यवर कक्षामध्ये आमचे सर्व सहकारी मित्र उपस्थित झालेत. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा आमचे राजेंद्र चौधरी देखील असतील, ज्यांना संजयभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ग्रामीणच्या कार्यकारिणी मंडळामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. विनोद पाटील आणि नॉन स्ट्राईकला सचिन पाटील ही बंधूंची जोडी. गोलंदाज आहेत अरुण, संघातील एक सिनियर गोलंदाज. पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू बॅटची आउटसाइड एज चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन लाईन फील्डच्या आतमध्ये अडवलंय. एक सिंगल धावने विनोद पाटीलनं स्वतःच आणि ज्वाली कामतगार या संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. 42 धावा आहेत. 24 चेंडू 43 बनवायचे आहेत. 42 बनवलेत टेमघर संघानं. इथे हा चेंडू अतिशय चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका
हा ना इथे अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तुषार यांनी फिल्डिंग चांगली केली, मात्र थ्रो करताना कुठेतरी थोडीशी चुकी झालेली आहे, ही मनामध्ये खतखत नक्कीच त्यांच्या होत असेल. चांगली रन पूर्ण केली ते सचिन पाटीलनं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. हा फटका ऑन साइडला. बघूया चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग इथे आज कैलास चौधरीची जी इनिंग आहे बघूया ती संघाला किती फायदेशीर ठरेल. त्याच्या बॅटमधून आपण तब्बल 16 धावा पाहिले, 2 चौकार, 1 सिंगल आणि 3 दुहेरी. 3 वेळा दुहेरी धावा. त्यानंतर बिंदासनं देखील 13चं योगदान दिलं. दिनेशनं 5 अशी फलंदाजी. इथे चेंडूला अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये उडवलाय. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय सचिन पाटीलच्या बॅटमधून. नक्कीच जसं ऊन तापेल तसे आमचे समालोचक असतील, गुणलेखक आणि पंच कमिटी देखील चांगले लयमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काल भाऊ पाटील सरांची स्तुती केली कुंदनजी पाटील साहेबांनी, ते देखील काल खुश झालेत, कारण की काहीतरी नवीन इशारे आता यायला लागलेले आहेत मैदानातून. नवीन चेंडू द्या. 4 चेंडूमध्ये 7. सचिन खेळतायत 5 वर, 2 वर विनोद पाटील. गुरुदत्ता मानकोली संघाचे संघनायक. आपण त्वरित आपण जी रिपोर्टिंग करा. वेस कंपनी गावदेवी रांजणोली संघ इथे वेळेआधी पोहोचलेला आहे. चार चेंडूमध्ये 7. बघूया अरुण सोनादेवी टिमगर संघाचे एक सिनियर गोलंदाज. हा चेंडू फुलटॉस होता, अगदी विकेट टू विकेट फेकलाय. चेंडूला उडवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. सलगचा दुसरा चौकार. सचिन पाटील ऑन दी फायर. चौकार. धावसंख्या डबल अंकामध्ये लागलेली आहे. 11. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 8. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजी फलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण देखील एक मुख्य घटक आहे. शेवटचा चेंडू 5 मध्ये 11 आणि हा चेंडू अगदी लेग स्ट्रिक वरचा सोडून दिलाय सचिन पाटीलनं आणि पंचांचा इशारा आला वाईट. धावसंख्या 12. धावगतीपेक्षा जास्त धावा लागली आहेत ज्वारी कामतकर संघाच्या फलकावर. हा फटका अगदी इनफिल्डच्या वरून केलायचा होता. चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला उचललाय. इनफिल्डच्या आतमधून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलना पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनले 13. नक्कीच टिमगर संघानं 10 बनवले होते 1 गड्याच्या मोबदल्यात. इथे प्रत्युत्तर देताना ज्वाली कामतगर संघानं 13 बनवलेत. कालूराम भोईर लवकर बाद झाले. उमेश देखील लवकर बाद झाले होते. संतोषनं 2 धावांचे योगदान दिलं. कैलासनं मात्र डावाला सावरलं 16 धावा. त्यानंतर दिनेश न 5 आणि बिंदासनं 13 अशा एकूण धावा पहिल्या इनिंगमध्ये सोनादेवी टिमगर संघानं 42 बनवलेत आणि 43चं लक्ष समोर असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 खर्च केलेत. बघूया संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज उमेश चौधरी. नक्की संजय उमेश सारखे चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. सध्या नवीन 40+ सोनादेवी टिमगर या संघाची देखील एक चांगली स्पर्धा टिमगरच्या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
बघूया उमेश पहिला चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केलाय, सेफ फटका. सचिन अगदी चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी करतात. ज्या दिशेनं चेंडू येतोय त्या दिशेनं अगदी चेंडूला बॅटवर घेऊन खेळण्याचा चांगला प्रयत्न आतापर्यंत आपण पाहतोय. धावसंख्या 15, सचिन खेळतायत 12 वर. हा चेंडू बघूया इथे काय घडलंय. याआधी अरुण यांचा चेंडू देखील असंच सोडून देण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र ते उमेशला त्यानं चकवता आला नाहीये. उमेश एक चांगले गोलंदाज आहेत. गेली कित्येक वर्ष आपण या खेळाडूला पाहतोय या संघातून गोलंदाजी करताना. नक्कीच कालराम भोईरची फलंदाजी स्वर्गीय दामोदर चषक पायी इथे जी त्यांनी फलंदाजी केली होती, अगदी रिवर्सचे लिलिया फटके त्यांनी खेळले होते. बघूया शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला उचलून पैकी करीपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4. बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी कव्हर पॉइंट रिजन मधून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. ते स्तरावर बॅट चालवली होती. चांगल्या टप्प्यावर आपण उमेश चौधरीचा चेंडू पाहिलाय. उमेशकडे चांगली विविधता आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू वळवण्याची क्षमता आणि सरळ हाताने चेंडू टाकण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. इथे पुन्हा एकदा गुडलँडवर चेंडू. वा काय गोलंदाजी आहे, ही उमेशची खासियत आहे. सचिन पाटील सारख्या फलंदाजाला 3 चेंडू डॉट टाकणं हे सोपं काम नाहीये. जरूर सचिननं 2 चेंडूमध्ये 4 बनवल्या, मात्र 3 चेंडू डॉट देखील उमेश चौधरीनं फेकलेले आहेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. धावा बनलेत 17, चेंडू टाकून झालेत 11 आणि अजूनही शिल्लक आहेत 26. 13 मध्ये 26. हा फटका चांगला आहे. बघूया चेंडू चालला अगदी डीप सिपाय कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2. 2 धावेनं संघाची टोटल 19. आता धावांची गरज आहे नक्की 24. 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा. हरी चौधरी आज संघामध्ये जॉईन आहे का बघूया. संजय आलेत अगदी ओव्हर नंबर 3 साठी. इथे मी तर म्हणेन की नक्कीच उमेशनं कमबॅक केलाय. अरुण यांनी 13 दिल्या, त्यानंतर उमेशनं 6 आणि आता उर्वरित 12 मध्ये 24 चं समीकरण येऊन थांबलंय. मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर काल भरपूर धावा चेस होताना आपण पाहिल्यात. मात्र काल वीर तानाजी दापोडे संघानं शेवटच्या सामन्यातून विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला चेसिंग पासून रोखलं होतं. खास करून मनोज पाटीलनं या स्पर्धेचा पहिला विकेट मेडन ओव्हर फेकला आणि तब्बल त्यांना दिनेश पाटील दापोडे यांच्याकडून 500 आणि मंगेश दादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात आलं होतं. बारा चेंडू 24 धावा. वेल कमी घ्या मित्रांनो. चला गुरुदत्त मानकोली संघाचे संघनायक. या आपण शेवटचे 2 ओव्हर हे सेकंड इनिंगचे शिल्लक आहेत. आपण लगेच टॉस करणार आहोत. कुमार विशाल भगवान चौधरी समाजसेवक ताडाली यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी टॉस बॉक्स उपलब्ध झालेला आहे. पहिला चेंडू अगदी इथे विनोद पाटील भरपूर शपल क्रॉस झाले होते. नक्की चांगले ॲक्शन आपण पाहतोय. अगदी भाऊ पाटीलनं देखील सुनील म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता इशारे करायला सुरुवात केलेली आहे.
20 धावा झालेत, आता 23 पाहिजेत. हा चेंडू टर्न केलाय, अगदी चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. चौकार विनोद पाटीलनं. नक्कीच ते बिमारसाठी तिसऱ्या पंचांची मदत मैदानी पंचांनी घेतलेली आहे. बघूया आमचे होम फोटो लाईव्ह टेक्निकल टीम कडे आपण जाऊया. हा चेंडू सेफ आहे की बिमर आहे याचं उत्तर आपल्याला आपले तिसरे पंच भाऊ पाटील सर देतील. चौकार तर आलाय. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन नियोजन आहे. अनिकेत डीजे, त्यानंतर होम फोटो लाईव्ह, मंडप डेकोरेटर असेल, समालोचक, गुणलेखक आणि पंच कमिटी अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देत आहेत. वराल देवी चषक 20-25 चा सलग तिसरा दिवस आपण पाहतोय आणि उद्या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनल दिवस. आणि फायनलमध्ये वीर तानाजी दापोडे संघानं प्रवेश मिळवलेला आहे. फेअर डिलिव्हरी. दर्शनासाठी आणि तिथून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत. धन्यवाद श्री गणेश मित्रमंडळ मानकोली आणि गुरुदत्त मानकोली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू संदीप ज्युनियर आपलं वरदेवी चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे पोलीस पाटील निलेश माले असतील, संतोष बाबू माले असतील आणि ऑल श्री गणेश मित्रमंडळ मानकोली
सर्वांचं स्वागत. बॅटकाट एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आणि इथे धावा आता फक्त शेवटच्या गोलंदाजासाठी 4 शिल्लक आहेत. म्हणजे उमेशनं तब्बल 20 धावा या गोलंदाजीतून तिसऱ्या ओव्हरमधून खर्च केलेत. संजयनं नक्की संजयकडून ही अपेक्षा नव्हती. संपूर्ण टीमला फक्त 4 6 मध्ये 4 12 मध्ये 24 होत्या आणि सामना येऊन थांबलाय 6 मध्ये 4. संजय एक चांगले गोलंदाज होते मात्र आज सुरुवातच त्यांची खराब झाली. वेलकम राहुल माली, किशोर माली, बंडूजी माली. चला या फास्ट फक्त 6 मध्ये 4चं इक्वेशन आहे. गुरुदत्त मानकुली संघ आपण संघनायक पाठवा लगेच. अखेरकार चर्चा झाली आणि कालुराम भोईरनं स्वतः शेवटचं ओव्हर टाकण्याची हिम्मत इथे दाखवलेली आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज कालुराम भोईर. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्हरित्या चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ढकलून दिलाय. काय चांगला क्रिकेट आज विनोद पाटीलच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त आता विजयापासून 2 धावा दूर 5 चेंडूमध्ये. चांगली भागीदारी चांगली सुरुवात. जॉली कामतगार संघाचे सर्व सहकारी पाठीराखे खुश असतील कारण की अगदी पहिल्या सामन्यातून पहिल्या जोडीनं जवळजवळ 43 धावा इथे कंप्लीट केलेले त्याचं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय चांगला फटका इनफिल्डच्या वरून हा विजयी चौकार पाहतोय विनोद पाटीलच्या बॅटमधून. अभिनंदन जॉली कामतगार आणि हार्डलक टॉपलक कालुराम भोईर ऑल टीम सोनादेवी टेमगार. कालुराम भोईर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. नक्कीच आपल्याला नितीनजी बजाक यांनी ऑल टीम वरालदेवी 40+ ताडली संघाच्या वतीनं आमंत्रित केलं होतोय. आपण यायचंय ऑल टीम सोनादेवी टेमगार. नक्कीच आपले नवनिर्वाचित सदस्य राजेंद्र सुरेश चौधरी भिवंडी ग्रामीण 40+ च्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं देखील आपण अभिनंदन आणि स्वागत करूया. धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर नक्कीच नाबाद 27 धावा जॉली कामतगार संघाचा यष्टीरक्षक फलंदाज विनोद पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. या आपण विनोद भाऊ लगेच आपण टॉस करू. सामनावीर पारितोषिक दिल्यानंतर नक्कीच अगदी आम्हाला या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द मॅच जे ट्रॉफी स्पॉन्सर केले स्वर्गीय सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ दर्शन सुनील चौगुले त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. सूर्यकांतदादा पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे एक सिनियर खेळाडू आणि माजी संघनायक दादा आपले शुभ हस्ते आपण विनोद पाटील यांनी सामने ट्रॉफी द्यायची. या फास्ट आहे जरा. नक्कीच ज्ञानेश्वरदादा पाटील आपले लॉट कमिटी मेंबर आहेत आणि सूर्यकांत दादा एक सिनियर खेळाडू नक्कीच रजनीश भाऊ यांचे खास खेळाडू आहेत. अभिनंदन सूर्यकांत दादा आणि नंदेभाऊ आपण दोघांनी ट्रॉफी द्यायची आहे जी आम्हाला दर्शन सुनील चौगुले यांनी स्पॉन्सर केली आहे. चला हातभार लावा. प्रेमनाथ भाऊ द्या आपले शुभ हस्ते ट्रॉफी द्या. प्रेमनाथजी पाटील माजी उपसरपंच
ग्रामपंचायत ओली कॅमेरामॅन समोर आहे आपल्या. वा धन्यवाद. गावदेवी ओली ओली संघ होता प्रेमनाथ पाटील यांचा आणि कामतगर संघ होता वीर तानाजी दापोडे. धन्यवाद अभिनंदन. चला आपण टॉस करू आणि नंतर सत्कार घेऊ. चला या मनोज केनी संघनायक सँडी